तुझीच बोली तुझीच गाथा तुझ्या थांबायचं ना. काय मग कसा चाललाय संसार? हे काय मंगळसूत्र घालायला लागले? एखादा धागा गळ्यात अडकवावा एवढ्या सहज रोज सकाळी उठून हे मंगळसूत्र गळ्यात घालतेस. अगं पण मंगळसूत्र म्हणजे काय हे तरी माहितीये का? हा? मंगळसूत्र म्हणजे ना एका बाईसाठी सौभाग्याचं लेणं असतं. तिच्या जोडीदाराची खून असते, त्याची सोबत साथ, त्याचं प्रेम, त्याचं तिला जपणं, तिचं होणं, या सगळ्याचं प्रतीक म्हणजे मंगळसूत्र. मग तू का घालतेस? हा? अगं तुझा नवरा तर तुला साधा बायको बी मानत नाही. मग काय अर्थ काय आहे तुमच्या या लग्नाला? एवढं समजा माहित असून बी तू अजून पण ह्याच घरात का थांबली? का का थांबलीयस? हा? हे बघ अजून बी वेळ गेलेली नाही. तू माझं ऐक. हा? तू पळून जाईत नाही. तुझा दादा आहे ना त्याच्याकडे पळून जा. अगं ज्या नात्याला भविष्यच नाही त्यात अडकून बसून काही फायदा नसतो. निघ इथनं आत्ताच्या आत्ता पळून जा. तुझ्या दादाकडे जा. नाही आता लगीन झालंय माझं. आणि कसा बी असू दे पण हा आता माझा संसार आहे आणि तो मला करावाच लागेल. माझा सुखी संसार बघून दादाला जो आनंद होतो ना त्या आनंदासाठी तरी मला ही परीक्षा द्यावीच लागेल. हा नाना माझ्याशी खोटं बोलले, त्यांनी हे सगळं माझ्यापासून लपवलं, त्याचं वाईट वाटतंय मला. पण त्याचा दोष ना आता मी दत्तूंना नाही देणार. या सगळ्या परिस्थितीतून मला आता पुढे जायचं आणि मी इथनं पुढे जाऊनच दाखवणार. ठीक आहे जा. मी बी बघते तू किती पुढे जातेस ते. बघ कितीला आहे? 600. मला 3 नको, एकच पाहिजे. आओ घ्या की मावशी. परत घेईन. सूर्या थांब. काय चाललंय अरे? रात्री उशिरा येतोयस, आता एवढ्या गडबडीत निघतोयस. एवढा स्ट्रेस असून जास्तीची कामं अंगावर का घ्यायची तुला मला खरंच कळत नाहीये. ह्याने तब्येतीवर परिणाम होईल तुझ्या. आणि एवढं काम करून ह्याचा तितकासा मोबदला मिळणार आहे का तुला? सांग बरं मला. अगं पण तू जर काम केलं नाही तर पैसे कसं मिळणार? काम करायचं नाही असं मी म्हणतच नाहीये, मग पण जास्त काम करून कमी पैसे मिळवण्यापेक्षा ना हुशारीने काम करून जास्त पैसे मिळवण्याचा मार्ग शोधूयात ना आपण. अगं पण तो कसं शोधायचा? बघ ना तिच्याकडे. तिने ना मसाल्याचे पैसे वाढवल्यामुळे ना विकत घेणाऱ्यांची संख्या कमी झाली. सूर्या तू ना तिला खूप छान गाईड करू शकतोस. बघ ना तिने ना फार कष्टाने हे सगळं बनवलंय आणि आता ते कसं विकायचं ना
हे तू तिला खूप चांगलं शिकवू शकतोस. ऑफर 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 राजश्री मसाल्यांवर स्पेशल ऑफर 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 राजश्री मसाल्यांवर स्पेशल ऑफर. या 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 राजश्री मसाले विकत घ्या. याल तर बघाल, बघितलं तर घ्याल, घेतलं तर मसाला खाऊन खुश व्हाल. या काकू मसाला घ्या. या या या. काय काकी तुम्हाला सांगतो बाहेरच्या मसाल्यात काय असतो कसा असतो काय नाही आपल्याला माहिती आहे का? गॅरंटी असते का? नाही ना. हा घरचा मसाला आहे, ह्याच्यात आहे ना सगळं घरचा माल वापरलाय. ह्याची चव आहे ना तुम्हाला बाहेर कुठंच मिळणार नाही. घरची चव मिळणार तुम्हाला. आणि एक ऑफर पण आहे याच्यावर. ऑफर सांगा. 3 पाकिटावर 1 पाकिट फ्री. या सांगा किती देऊ? राजू मला पण 3 पाकिट दे. लागली तर मी परत घेऊन जाईल. द्या. हा हे घ्या. सांगा बरं का कसा मसाला आहे ते. हा चालेल. राजू, व्यवसायाचा पहिला नियम, गिराकाला वाटलं पाहिजे त्याचा जास्त फायदा होतोय. काय ही तर सुरुवात आहे. हळूहळू तुझा बिझनेस आहे ना लय मोठा करायचा आपण. या या किती द्यायची? बघितलं एका बिझनेसमॅनचा दुसऱ्या बिझनेसमॅनला कसा फायदा होतो ते. राजू तू नको काळजी करू. तुला ना व्यवसायाचे सगळे नियम सांगतो मी हळूहळू. ऑफर 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 राजश्री मसाल्यांवर स्पेशल ऑफर. या काकू 3 पाकिटांवर 1 पाकिट फ्री. घ्या. घरच्या चवीचा घरचा मसाला राजश्री मसाले. तुम्ही घाबरलेस की मी. अगं आशा अशी घाबरतून तोंड लपत किती दिवस राहणार आहे? हे बघ तोंडाला सारखा पुदर लावून लावून लोक संशय घ्यायला लागले. यातून बाहेर पडण्यासाठीच मी देवी आईचं व्रत केलंय. हे बघा आता देवी आईच्या आशीर्वादानंच आम्हा माय लेकराची भेट होईल. आणि मी आज माझ्या भावाला पण भेटणार आहे. तो माझ्यावर विश्वास ठेवी. अगं पण एकटी कशी जाणार? कुणी बघितलं तर अवघड होईल. नाही ही एकटी नाही जाणार. ते आज जेलर साहेब येणार आहेत ना माझी सही घ्यायला. त्यांना सोबतच घेऊन जाईन. म्हणजे माझा भाऊ माझ्या विश्वास ठेवेल. हा अगं कर बाई पण जपून कर. जेलर साहेब मी तुमचीच वाट बघत होते. आणि आम्ही तुमची वाट बघत होतो आशाबाई. चला एकदाची भेट झाली म्हणायची. आशा 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 त्याला गेली कुठं? डॅडी अहो तिला पकडून गाडीत घेऊया की. कशाला तिला पळून जाऊ देताय? डॅडी अहो 1 मिनिटात सापडेल ती. पकडू का तिला? अरे पळू दे की काय गडबड आहे. व्यायाम होईल तिचा. तसं मी ते आपल्या हातून आज काय वाचत नाही बुवा. पण इतके दिवस तिने आपल्याला जे पळवलंय त्याचा हिशोब घेऊ दे की आम्हाला तिच्याकडे. हा पळू दे पळू दे.
झाला का? झाला तुझा पकडा पकडीचा खेळ खेळून? किती बी काय बी केलंस तरी आज तुझी सुटका नाही. चल गाडीत बसायचं. आज जर मी इथून सुटले नाही तर सूर्यापर्यंत खरं कधीच पोचणार नाही. ऐ, कसला विचार करते? तुला कोणी येणार नाही सोडवायला. चल चल गाडीत बस लवकर चल. अरे मला सोडा, तिला बघा लवकर. सूर्या! काय झालं दादा? गाडी का थांबवली? अरे काजू, मला कोणतरी हाक मारल्यासारखं वाटलं. हा? कोणतरी जवळच संकटात आहे आणि मला बोलवत आहे ते. अरे दादा, मी पण तुझ्याबरोबरच आहे की. मला कसा आवाज आला नाही? अरे बाहेरनं नाही, आतनं. अरे दादा, काय चेष्टा करतोय तू? हा? अरे तुला भास झाला असेल. ऐक ना दादा, तिकडे राजूचा कच्चा माल संपलाय, ती बोलावतीये. गेलं पाहिजे लवकर. मी काय म्हणतो, आत्ता खरं कोण संकटात असेल माहिती का? राजू असेल आणि तीच तुला आवाज देत असेल. दादा लवकर ये, जिरं आण, धन आण, मोहरी आण, हे आण. काजू, तसं नाही, पण तुझ्यामुळे मला तिचं बोलणं खावं लागेल. अरे उरका लवकर, एका बाईला आत टाकताय ना तुम्हाला. डॅडी, सूर्य आला. जाऊय बापू. डॅडी काय झालं? का थांबलाय? गाडी बिडी बंद पडली काय? नाही नाही नाही, गाडीचा काय घोळ नाही. ही गावातली कार्यकर्ती मंडळी भेटली, त्यांना भेटायला थांबलो. गाडीचं काय नाही, आम्ही बी निघतोच आहे, तुम्ही बी निघा 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 निघा. हा येतो. आता तुमची गाडी बिघडली काय? या या. काय झालं दादा? उतर. डॅडी काय आहे हे? कुठं काय? डॅडी, दिव्याचं लॉकेट कोणाचं? हे वय, हे आमच्यापैकी कोणाचं नाही काय रे? हे आपल्यापैकी आहे का कोणाचं? नाही नाही, माझं तर नाही बाबा. अरे जावई बापू, किती विचार करताय? 100 माणसं जाता येत नाही, कोणाच तरी पडला असेल बा. दादा चल ना, आपल्याला उशीर होतोय, लवकर जावा जावा जावा, तुम्हाला गडबड असेल जावा. हे लॉकेट आहे ना, दिव्याच्या श्रद्धेनं घातलं असणार आहे. मी माझ्याकडे जपून ठेवतो. ज्याचं ते कळालं ना,
त्याला परत करीन तोपर्यंत माझ्याकडे ठेव. ठेवा 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 ठेवा. येतो डॅडी. हा या 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 सावकाश जावा. हा. चला हा या. डॅडी आज थोडक्यात वाचलो बरं का. ही ब्याद आम्हाला सारखी अडचणीत आणती. तिचा काहीतरी कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. हो शेठजी, एखादं ठीकठाक पण कमी किमतीतलं चांदीचं पैंजण दाखवा. चला. शत्रू भैया कमी किमतीतलं सांगितलं तेवढं करा ना, कायला पुढचं उरागताय. या या या. हा डार्लिंग बोल. ऐका ना, मला माझं गिफ्ट स्वतः निवडायचं आहे. तुम्ही का नाही मला आत्ताच्या आत्ता व्हिडिओ कॉल करा. तू काय डोक्यावर पडली आहे का ग? इथं पब्लिक प्लेसमध्ये आपण भेटायचं नाही असं म्हणतोय मी, आणि तुझं काय व्हिडिओ कॉल लावलाय. फोन ठेव, मी आणतो जे आणायचे ते व्यवस्थित. ठीक आहे, या. स्वस्त कुठलं यातलं पॅक कर. चल. मला वाटलं तुमच्या बरोबर गेली असेल. मला म्हणत होती भावाकडे जायचंय. मी तर आता आलोय. त्या अशा एकट्या बाहेर जाणार नाहीत. त्यांना आसपासच्या धोक्याची चांगलीच कल्पना आहे. ते गेल्या कुठं? त्या अडचणीत सापडल्या नसतील ना. चला आपण शोधूया. आता हिला कोणीच शोधू शकत नाही. काळजीचं काही कारणच नाही. परा निवांत राहू नका. जे आम्हाला धक्का देऊ शकते ती काय पण करू शकते. बारीक लक्ष ठेवा. लय कष्टानं हातात आली ही. अहो अडचण कसली? तुमची वाट बघून बघून गेली असेल भावाकडं. भावाला कधी सगळं सांगेन असं झालंय तिला. किती दिवस राहणार तोंडला फोन? ठीक आहे, ते आलं तर त्यांना सांगा. मी उद्यापासून बाहेर जाणार आहे. आल्यानंतर सहाय्य घेत जाईन त्यांच्या. सांगेन. ठीक आहे. हिला लवकरात लवकर शुद्धीवर आणा. आम्हाला लिंगोबा पाहिजे. एकदा का लिंगोबा मिळाला हिला कायमची झोपवतो.